नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर एक 4-5 दिवसापूर्वी आमच्याकडे एक शेतकरी जोडे आले होते बरं का. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कसं काय म्हणजे हा व्यवसाय परवडते, कारण आमच्या इकडं तर बऱ्याच लोकांनी गायी घेतल्या आणि अख्खं गोट्याच्या गोटं विकलं आणि आता परत आहेच कामावरती जायला लागलेत. तर तुमचे व्हिडिओ वगैरे बघून आम्हाला म्हणले तुम्हाला विचारावंसं वाटलं की खरंच हा दूध व्यवसाय परवडतो का, कारण आम्ही तर जसं बघितलं लोकांचं की लोक म्हणतात की ह्या व्यवसायात काहीच परवडत नाही. तर म्हणलं की चला ठीक आहे तुम्हाला सांगूया. आता बाकीच्यांचं काय माहीत नाही बरं का, लोक कसं करतात, त्यांचं नियोजन कसं असतं कामाचं, पण आम्ही आमचं सांगू शकतो की आम्हाला हा व्यवसाय कसा परवडतो आणि आम्ही काय काय करतो. कसा परवडतो सांग ना एकदा आपल्याला. आता कसं हा व्यवसाय करताना ना सगळ्यात पहिली गोष्ट दुधाचा दर काय कायम सारखं राहत नाही. तर कधी जास्त मिळतो भाव दुधाला, तर कधी कमी मिळतो. पण त्यामधून पण एक आपलं जे कामाचं आहे ते सगळं नियोजन ठेवावं लागतं. की सगळ्यात पहिलं तर आपला जो चारा जो आहे ना त्याचा सगळ्यात जास्त खर्च असतो ह्या व्यवसायामध्ये. तर सगळ्यात पहिलं तर चारा आपला घरचा पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गोट्यात जी काम करणारी माणसं आहेत ती म्हणजे गड्यांच्या जीवावर न करता आपण स्वतः गोट्यात कष्ट करून आमच्यात त्या दिवशी आली ती जोड, त्यांना काय सांगितलं माहिती आहे का आम्हाला, म्हणले आमच्या इथं 8-9-10 गाय असल्या का नाही 100-100 लिटर दूध जायला लागलं की एक गडी कामावर ठेवतात लगेच आणि निवांत पण राहायचं. असं नाही चालत, असं दूध व्यवसाय परवडत नाही. आम्ही आज 6 वर्ष झालो, आमच्याकडे कामगार नसतात काय नाही, खायला आणायचं चारा, कामं गोट्यातली सगळं घरच्या घरी करायचे. महत्त्वाचं विकतचा चारा नसतो. चारा विकतचा जर घेतला तर अजिबात परवडत नाही. खरं तर आमचा असा चारा बघा, मग काय आमची असं सारखं प्लॉट घरचं चालू असते. विकतचा चारा, गोट्यात 9-10 गायींना कामगार, मग तुम्हाला कसंच परवडणार नाही अजिबात. बरोबर आहे का? हो मग काय, जेवढं आपण स्वतः करेल ना तेवढाच हा व्यवसाय परवडणार आहे. तर लोक काय करतात, 4-5 गाया घेतल्या की त्यांना होत नाही की लगेच गडी ठेवा काय करा. आता आम्हाला बरेच जण म्हणतात की मग तुम्ही मका काढायला, ऊस तोडायला गडी ठेवत जा तुम्ही, मग तुम्हाला तेवढं तुमचा ताप कमी होईल, परत मणक्याचा त्रास होईल, असं तसं. म्हणजे ह्याच्यात जर हे व्यवसाय सक्सेस व्हायचं असलं ना तर एवढा पण विचार करून चालत नाही बरं का. शेवटी कष्ट केल्याशिवाय काय नाही. आपण जर झिजलो ह्या व्यवसायात तर 4 रुपये मिळणार आहेत. असं गडी ठेवून आता आम्ही जरी गडी ठेवला, समजा आम्हाला 1,00,000 रुपये शिल्लक राहतील, गडी ठेवला 15-20 हजार जातील, 80,000 शिल्लक राहतील. पण ती काय होतं गाड्यानं, एक वेळ अशी ती गडी ठेवून, ती गडी म्हणलं की गोट्यात लक्ष देत नाहीत व्यवस्थित. जसं आपण घरचं म्हणून काम करतो असं गडी अजिबात करत नाही. मग ती गडी ठेवला की 100% गोटा विकायची वेळ येतेच, लक्षात ठेवा. आणि जरी गडी असला, समजा लयच मोठा व्यवसाय असला तुमचा 40-50 गायींचा, तर गाड्यांची गरज आहे. 2 माणसं एवढं करू शकत नाही. पण मग आपला स्वतःचा एक माणूस आहे ना, 24 तास तिथं गोट्यात लक्ष ठेवायला पाहिजे बरं का. नाहीतर तुम्ही गडी ठेवला आणि तुमचं गोट्यात लक्ष नाही, काय नाही, एक माणूस गोट्यात नाही तुमचा दिवसभर, असं केलं तर मग व्यवसाय नाही परवडत. ह्याची शेवटी कामगार ठेवला की कामगार चालतो. आपण जसं स्वतः लक्ष देऊन जेवढं सगळं करतो ना गायींचं, तसं ते नाहीत करू शकणार. जसं की आता गायींवर एवढं लक्ष ठेवावं लागतं, गायी हिटवर वगैरे आलेल्या त्यांच्यावरती सारखं लक्ष ठेवावं लागतं. तर ते लोक जास्त असं स्वतःचं म्हणून लक्ष देत नाहीत. कामगार ठेवले ना तर कामगार फक्त त्याच्याकडं एक काम म्हणूनच बघतात बरं का. पण गायीने कुठल्या पेंड खातीये की नाही, ती चारा खातीये की नाही, तिला टेम्परेचर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं. तसं की जर तुम्ही कामगार ठेवला, गडी ठेवलं, तर ते एवढं जास्त लक्ष देत नाहीत. ते आपलं करायचं म्हणून काम करणार, कुठं शेण काढ, कुठं गाई धू, कुठं धारा काढ, बस त्यांना जेवढं सांगितलं तेवढंच करणार ते. तर जे नवीन आता या व्यवसायात उतरणार आहेत ना त्यांना फक्त एवढं सांगेन की स्वतः कष्ट करा, स्वतः या व्यवसायातला अनुभव घ्या. घरचा चारा जेवढा स्वतःचा जेवढा घरचा चारा करता येईल तेवढा घरचा चारा करा, कारण त्याशिवाय परवडणार नाही. बाहेरचा जेवढा खर्च कमी करता येईल तेवढा खर्च कमी करायचा, तरच हा व्यवसाय कुठेतरी परवडणार आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ज्योती देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.